स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग खरं तर सुरू झालेली आहे। राजकीय पक्षांकडून हालचालींना खरं तर आता वेग आलेला आहे। परभणीत शिवसेनेची काय स्थिती असणार आहे याविषयी बातचीत करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे आपल्यासोबत आहेत। भाऊ, स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे। परभणी महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे, काय तयारी आहे? लोकसभा झाली, विधानसभा झाली, नेत्यांच्या निवडणुका संपल्या, परंतु आता खऱ्या अर्थाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात। आणि परभणी शहराचा जर विचार केला, परभणी महानगरपालिकेचा विचार केला तर यापूर्वी आपण पाहिलं असेल, शिवसेनेच्या वतीने बाकीच्या निवडणुकांमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं आणि स्थानिक शिवसैनिकांवर अन्याय करायचा आणि या महानगरपालिकेची सत्ता तिसऱ्या कोणाच्या हाती द्यायची आणि कुठल्याही परभणीचा विकास होऊ द्यायचा नाही। आपलं स्वार्थाचं राजकारण आतापर्यंत झालेलं आहे। यापुढे आम्ही हे राजकारण होऊ देणार नाहीत। आम्हाला वरिष्ठांचे सक्त आदेश आहेत। आम्ही महायुतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त जागा आणून महायुती सरकार या ठिकाणी बसू। परंतु आपल्याला मला सांगायला आणखीन एक सांगायचं आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला त्या कार्यकर्त्यांची आज एवढी ताकद आहे की फक्त शिवसैनिक म्हणून जरी आम्ही या ठिकाणी लढलो तरी 100% या परभणी महानगरपालिकेवर आमचा शिवसेनेचा ध्वज फडकल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, एवढी आपल्याला सांगू इच्छितो। जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेनं सोबळावर निवडणूक लढावी महानगरपालिकेची की महायुती सोबत जावं? मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मला तर सुरुवातीपासून वाटतं की शिवसेनेनं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबळावर लढवल्या पाहिजे। मग ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका असतील किंवा पंचायत मधल्या निवडणुका असतील, कारण शिवसेना परभणी जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप स्ट्रॉंगपणे या ठिकाणी काम करत आहे आणि नक्कीच शिवसेना आपला भगवा ध्वज शिवसेनेचा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढी आमची ताकद या ठिकाणी नक्कीच आहे। पूर्वीचा एकूणच इतिहास पाहता परभणी शिवसेनेचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे। नेहमीच आमदार खासदार निवडून येतात, पण महानगरपालिकेत कधी 10 किंवा 12च्या पुढे संख्या गेली नाही। त्याचं मुख्य कारण काय आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये काय स्थिती असू शकते? हे मुख्य कारण सर्व परभणीकरांना माहीत आहे। या ठिकाणी मोठे मोठे नेते आपल्या निवडणुकांसाठी आपल्या स्वार्थासाठी या महानगरपालिकेतील जे काही आपले कार्यकर्ते असतील, जे काही समाजसेवक असतील, त्यांचे सर्व आयुष्य डावाला लावून स्वतःची शिवसेना त्यांनी आतापर्यंत गहाण ठेवली। परंतु शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता ही जी खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे, ही शिवसेना कोणापुढे झुकणार नाही, कोणापुढे गहाण राहणार नाही आणि 100% शिवसेनेचा भगवा ध्वज महानगरपालिकेवर फडकून शिवसेनेचा महानगर प्रमुख आपल्यासमोर या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। तर शिवसेनेकडून खरं तर सोबळाची नारा या ठिकाणी त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखाने दिला आहे। मात्र वरिष्ठांचा आदेश असल्याशिवाय वरिष्ठांनी ज्या प्रकारे सूचना देतील त्या प्रकारे महायुतीसोबत जाण्याचाही या ठिकाणी त्यांनी इरादा केला आहे। मात्र कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि त्यासाठी शिवसेनेनं सोबळावर लढावं असं भूमिका या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाने व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।